तिच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य, वडिलांचे छत्र हरपलेले, विधवा आई कंत्राटी झाडू कामगार, तर भाऊ रस्त्यावर बसून बूट पॉलिश करत असे. तिला 10वीला अवघे 45% गुण आणि तरीही इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने MPSC परीक्षा क्रॅक केली असं जर तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण मित्रांनो आईचा घाम आणि भावाचे कष्ट हेच तिचे इंधन बनले होते. या इंधनाच्या जोरावर आपले ध्येय गाठण्यासाठी पेटून उठल्यानंतर एकदा दोनदा 10दा नव्हे तर 16 वेळा अपयश पचवून 17व्या प्रयत्नात कोपरगावच्या उषा पवार हिने MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवले. कष्ट, त्याग आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या त्रिसूत्रीय साकारलेली उषाची ही झोपडी ते क्लास 1 अधिकारी पदापर्यंत पोहोचण्याची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्या या व्हिडिओतून आपण उषाची हीच प्रेरणादायी कथा समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी रवी. आपण बघत आहात सॉलिड बात. म्हणतात ना, कर्तृत्व असं असावे की आपल्या कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण शहराची मान उंचावली जावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील उषा गंगाधर पवार या तरुणीने मात्र असेच कृत्य करून दाखवले. सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या उषाच्या आयुष्यात बालपणीच नियतीने मोठा आघात केला. वडील सुमारे 16 वर्षापासून अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले होते. त्यातच काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. त्यामुळे कुटुंबातील 5 भावंडांची जबाबदारी उषाची आई अहिल्याबाई यांच्या खांद्यावर आली. त्या कोपरगाव नगरपालिकेमध्ये कंत्राटी झाडू कामगार म्हणून काम करतात. रस्त्यावरील कचरा आणि धूळ साफ करून त्यांनी आपल्या लेकीला उच्च शिक्षण मिळवून देण्याचे स्वप्न पाहिले. घरात कमावणाऱ्या हातांपेक्षा खाणाऱ्या हातांची संख्या जास्त, मग घर कसे चालणार? बहिणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग मोठा भाऊ ज्ञानेश्वर हा मैदानात उतरला. त्याने पॉलिश आणि ब्रश हातात घेऊन थेट बस स्टँड गाठले. कामाची लाज न बाळगता कुटुंबासाठी लोकलज्जेचा त्याग केला. आई घाम गाळून शहरातील रस्ते तर भाऊ पॉलिश करून लोकांचे चपला बूट चमकावित होता. मात्र घरातील अंधार काही हटता हटत नव्हता. अशा परिस्थितीत कुटुंबातील भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या उषाने मात्र लहानपणापासून अधिकारी होण्याची स्वप्न उराशी बाळगले. MPSC परीक्षेतील यशाचा आपला सूर्य एक दिवस नक्की उगवणार हा दृढ विश्वास तिच्या ठाई ठासून भरलेला होता. उषा हिचे 7वी पर्यंतचे शिक्षण कोपरगावच्या नगरपालिका शाळेत झाले. कोपरगावमध्येच इंग्लिश विषयात कला शाखेची पदवी तिने मिळवली. त्यानंतर पोटाला चिमटा घेऊन तिच्या आई व भावाने तिच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी तिला नाशिकच्या KTH महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. आईचे कष्ट व भावाचा त्याग उषाला स्वस्थ बसू देत नव्हता. दोघांचाही घाम वाया जाऊ द्यायचा नाही हे स्वप्न तिने उराशी बाळगून राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेचा अर्थात MPSCचा अभ्यास सुरू केला. परंतु नाशिकमध्ये राहून हा अभ्यास करणं शक्य नव्हतं, म्हणून तिने पुण्याला जाण्याचे ठरवले. तिच्या आई व भावाने तिला सपोर्ट केला आणि तिला पुण्याला पाठवले. MPSCद्वारे घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक, कर निरीक्षक, गट क, गट ब अशा वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा ती देत राहिली. गेल्या 10 वर्षांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी 16 पूर्व परीक्षांमध्ये ती ओळीने उत्तीर्ण झाली. परंतु प्रत्येक वेळी मुख्य परीक्षेतील यशाने तिला हुलकावणी दिली. हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात यश न मिळाल्यास लाखो विद्यार्थी हा मार्ग सोडून देतात. मात्र उषाने जिद्द सोडली नाही. दरवेळी येणाऱ्या अपयशाने मन खिन्न झाले की तिच्या डोळ्यासमोर यायचे ते काबाड कष्ट करणाऱ्या आई आणि भावाचा चेहरा. मग पुन्हा पेटून उठायची. न डगमगता प्रत्येक अपयशातून शिकत तिने आपला अभ्यास अधिक मजबूत केला. कुटुंबाने दाखवलेला विश्वास आणि आईच्या कष्टाचं सोनं करायचं ही जिद्द मनात ठेवून तिने अभ्यास सुरूच ठेवला. पुढे खर्च झेपणासा झाला, मग तिला पुणे सोडावे लागले. गावाजवळील संगमनेर येथे मैत्रिणींसोबत रूम घेऊन मग ती तिथे राहू लागली. त्यासाठी दिवसाचे 12 ते 16 तास अभ्यासात स्वतःला झोकून दिले. आई व भावाने प्रचंड हाल अपेष्टा सहन करत तिला शक्य तेवढे पैसे पुरवले. कौटुंबिक परिस्थितीची जाण असल्याने स्वतःचा खर्च भागवण्यासाठी संगमनेरमध्ये असताना उषाने अभ्यास करता करता मेसमध्ये चपात्या लाटण्याचे आणि भांडी घासण्याचे पार्ट टाइम काम देखील पत्करले. 16 वेळा अपयशी ठरली, पण तिने जिद्द सोडली नाही. तिच्या जिद्दीपुढे अखेर लोकसेवा आयोगालाही माघार घ्यावी लागली. 17व्या प्रयत्नात अखेर ती आनंदाची बातमी आली आणि संपूर्ण कोपरगावची मान उंचावली. सर्व परिश्रमांचे चीज झाले आणि यावर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेत पहिल्यांदा ती उत्तीर्ण झाली. महत्त्वाचे म्हणजे मुख्य परीक्षेतील या यशामुळे आत्मविश्वास उंचावल्याने मुलाखतही अतिशय सुंदर झाली. परिणामी
अंतिम निकालात तिने बाजी मारली। या निकालात अनुसूचित जाती संवर्गात 14वी रँक मिळाल्याने तिचा क्लास 1 पदाचा मार्ग मोकळा झाला। निकाल कळताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू उगळले। हे अश्रू केवळ यशाचे नव्हते मित्रांनो, तर आई आणि भावाच्या अथक परिश्रमांचे सोनं झाल्याचे ते समाधान त्यात दडलेले होते। आता तिच्या झोपडीवाला पत्र्याच्या घरातील माहोल अचानक बदलून गेला। तिचे अभिनंदन करण्यासाठी मग लोकांची रीघ लागली होती। आपले यश कुटुंबाला समर्पित करताना उषा अत्यंत भावनिक झाली होती। ती म्हणाली, माझं हे यश फक्त माझं नाही, हे माझ्या आईच्या घामाचं आणि भावाच्या कष्टाचं फळ आहे। त्यांनी माझ्यासाठी जे केलं त्याची परतफेड मी माझ्या प्रामाणिक सेवेतून करू शकेन, हीच माझ्यासाठी खरी अभिमानाची गोष्ट आहे। मित्रांनो, तिच्या या ऐतिहासिक यशाने केवळ कुटुंबालाच नव्हे तर तिच्या आईवडिलांसारख्या कष्टकरी वर्गाला एक मोठा आधार आणि नवी आशा देणारा आहे। उषा हिने केवळ अधिकारी पद मिळवलं नाही, तर हजारो गोरगरीब होतकरू तरुणांसाठी एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे। तिची यशोगाथा सिद्ध करते की मनात खरी जिद्द असेल तर कोणतीही आर्थिक अडचण यशाचा मार्ग अडथळा ठरू शकत नाही। उषाची ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो।